सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ. काल आपण पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती, तिसरी नामस्मरण भक्ती आणि चौथी पादसेवन भक्ती याचा थोडक्यात परिचय आपण करून घेतला आहे. आता आज आहे ती पहिली अर्चन भक्ती आहे. पाचवी भक्ती ते अर्चना. अर्चन शब्दाचा अर्थच मुळी पूजा आहे. आपल्याला ज्या परमेश्वराने हे सगळं दिलं त्या परमेश्वराला मी माझा भाव त्याने मला दिला आहे, म्हणजे माझी कृतज्ञता मी त्याच्यापुढे कशी व्यक्त करायची? मग त्याची मला पूजा करायला पाहिजे. पूजा याचा अर्थ अनेक उपचारांनी, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करू मी आता ह्याच्यासाठी, मला इतकं दिलं आहे त्याने, तर त्याच्यासाठी मला त्यांची पूजा करायची. त्याच्याकरताच हे अर्चन भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे आपला भाव दिवसेंदिवस परमेश्वराकडे कसा वाढत जायचा, परमेश्वर म्हणा किंवा सद्गुरू म्हणा, म्हणजे आपला भावशुद्धी होत 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 जायचे. पहिलं श्रवण आपण केलं, परमेश्वर म्हणजे असा 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 आहे, त्याचं हे हे रूप आहे. मग ते श्रवणाने कळलं. मग मी इतरांना सांगायला लागलो, अरे बाप्पा त्याचं किती आहे, तो त्याचं केवढं ते सामर्थ्यन वगैरे सगळं. थोडक्यात आपल्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला. मग मी तो आता दुसऱ्याला सांगायला सुरुवात केली, कारण माझ्यामध्ये ती भावशुद्धी वाढत वाढत, म्हणजे मला एकदा लक्षात घ्या, आपल्याला एखाद्या माणसाचं किंवा आपल्याला कौतुक वाटायला लागलं का आपण त्याचं इतरांना सांगतच असतो, काय किती श्रेष्ठ माणूस आहे, किती ग्रेट आहे अमुक तमुक. मग परमेश्वर तर सर्वश्रेष्ठ आहे. एकदा त्याचं ते महिमा कळला की आपण इतरांना सांगतो. त्याच्यानंतर मग त्याची सारखी आठवण होत राहते. मग त्याचं नावाचा, आपल्या साध्या प्रिय माणसाच्या नावाचाही जप चाललेला असतो, मग परमेश्वराच्या नावाचा जप चालतो. पादसेवन हे खरं सांगायचं त्याची अनन्य व्हायचीच भक्ती आहे, ती आपण काल बघितली. थोडक्यात परमेश्वराव्यतिरिक्त त्याला दुसरं काही सुचतच नाही. इतकी जेव्हा कंडिशन होते लगेचच, म्हणजे खूप वैराग्य असतं किंवा मागल्या अनेक जन्मांचं काहीतरी घेऊन आलेलं असतो की त्याला ते तत्क्षणी प्राप्त होतं. समर्थांसारखे महान असतात किंवा आणि खूप आहेत. ती पादसेवन होते. पादसेवन म्हणजे गुरुशी अनन्यता असते, सद्गुरूशी अनन्यता, परमेश्वराशी अनन्यता, अशी ती पादसेवन. मग आता मला काय करता येईल, पण आपली तेवढी पादसेवनाची मधली आपण सोडू, कारण आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत जायचं आहे. मग आता मला काय करता येईल, चला नामस्मरण मी करते, पण तरी माझं तितकं समाधान नाही होत आहे अजून. माझा भाव तिथे कसा आहे, तर मग मी पूजा करायची. म्हणून पाचवी भक्ती आहे ते अर्चन आहे. समर्थ म्हणतात शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. शास्त्रोक्त म्हणजे मला काय माहिती कशी पूजा करायची, म्हणजे शास्त्राने काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, शास्त्रात सांगितलेले अशाची पूजा करायची. पूजा करायची म्हणजे काय करायचं, परमेश्वर काय इतकं सगळं व्यापत काय तो, मग त्याला कशात तरी आणा. मी आता कुठे धरायचं परमेश्वराला, मग काहीतरी मूर्ती पाहिजे म्हणा, काहीतरी प्रतीक म्हणतात त्याला, म्हणजे त्याचं प्रतीक लागतं. मूर्ती म्हणा किंवा त्याचा फोटो म्हणा, किंवा आपल्याकडे इतके आहेत की अक्षरशः बाण तांदळे नर्मदेतले गोटेश्वर शाळीग्राम म्हणून, विष्णू म्हणून त्याची पूजा होते. किंवा धातू मूर्ती, लक्षात घ्या, श्रीमंतापासून गरिबापासून श्रीमंतापर्यंत कोणीही पूजा करता यावी अशी योजना इथे आहे. मातीची मूर्ती करा, माती अवेलेबल आहे भरपूर. जो श्रीमंत असेल तो धातूची करेल, त्याच्यापेक्षा चांदीची करेल, सोन्याची करेल. मग तो त्या देवाची कुठलाही आवडतं देव, म्हणजे थोडक्यात बघा की आपल्याला मातीपासून ते अगदी सुवर्ण धातूने रत्नांचं रत्नजडीत सगळं पुढले हवे तेवढे आहेत की श्रीमंतीचं वैभव कसं. आणि देव पण कुठलाही, म्हणजे तुम्हाला आवडतोय गणपती आवडतोय, करा पूजा. तिथे तो देवच भाव धरायचे.
वेदातला जो ब्रह्मणस्पती आहे तोच गणपती आहे. गणपती पण तो आहे, ब्रह्मणस्पती पण त्याला म्हटलंय, त्याला काही वेळेला विष्णू पण म्हटलेलं आहे. म्हणजे वेदामध्ये जी ब्रह्मणस्पती म्हणून पूजा होत होती ती आपण आता विष्णूची म्हणा, गणपतीची म्हणा अशी करत असतो. गणपतीचं आवाहन तुम्हाला माहिती आहे, गणानां गणपतीं भवामहे कवीं कवीनाम उपमश्र ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान्. म्हणजे तेच अजून ती प्रथा आपली चालू आहे की आपण त्या गणपतीच्या पूजा करू. थोडक्यात आपल्याला मूर्ती पाहिजे, गणपतीची मूर्ती असते इतकी छान, मग तिला आपण किती हार घालावेत, सोन्याचे घालावेत, नाही तर किती घालावे काय, म्हणजे मला जेवढं काही शक्य होईल तेवढं त्याचे अर्चन करायचं. तर शास्त्रोक्त पूजा विधान का सांगितलेलं आहे की आपल्याला कल्पना नसते, ती मूर्ती पार्थिव असते म्हणा, मातीची म्हणा, धातूची म्हणा, त्याला आवाहन करावं लागतं. आवाहन करणं ह्याचा अर्थ आहे तो एवढा व्यापक आहे, त्याची मी नाही पूजा करू शकत एवढ्या, मग तू ह्या एवढ्या छोट्या मूर्तीमध्ये इथे माझ्याकरता इथे तू आहेसच, पण तरी माझा भाव वाढावा, मी तू इथे आलेला आहेस असं समजतोय. परमेश्वर सगळीकडेच आहे, पण मला समजलेलं पाहिजे की त्या मूर्तीमध्ये आता तो परमेश्वर आहे, म्हणून त्याचं आवाहन केलं जातं. मग आवाहनानंतर त्याला पाद्यपूजन म्हणजे ते सगळे बाकीचे सगळे उपचार सुरू होतात. ते पूजा विधान आपल्याला माहिती आहे बरोबर की त्याला. पूर्वी संतांचे बघा, पूर्वी आपल्याकडे वेदांच्या कालीन सुद्धा सगळे ऋषी कोणी आले, राजे लोक होते, ऋषी कोणी आले तर त्यांची अर्घपाद्य देऊन पूजा होत असे. म्हणजे पूजा ही पद्धत आहे ती पहिल्यापासून आहे. पूजा याचा अर्थ त्यांचा मानसन्मान करणं आहे, सन्मान करणं आहे. कारण जे मला पूजनीय वाटतात त्यांचं मी पूजा करून त्यांचं सन्मान करणं म्हणजे त्यांची प्रसन्नता मिळवणं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच आहे. कारण त्या सन्मानाने मी काय मिळवतो, मी त्यांचे आशीर्वाद मिळवतो, त्यांची कृपा मिळवतो. आता समर्थांनी इथे कोणाची पूजा करायची त्याची सगळी लिस्ट दिलेली आहे, कितीतरी आहे. संध्यातली 24 नावं आहेत, केशवायनमा, नारायणमा, माधवायनमापासून सगळं अगदी अधोक्षय, नारसिंहाय, उपेंद्रायनमा, जनार्दनायनमा इथपर्यंत सगळी 24 नावं आहेत. इतके देव आहेत. आपण काल बघितलं की 33 देव आहेत, 33 कोटी प्रकार. सूर्याचं पण पूजा होते, सूर्याला आपण अर्घ प्रदान करतच असतो. अग्नीचं पूजन होतं, तो वरुणाचं पूजन आहे. तसं आता आपण पूजन कोणाचं करतो, गणेशाचं करतो. समर्थांनी म्हटलंय कलो चंडी विनायक हो. कलियुगामध्ये चंडी आणि विनायक किंवा गणेश आणि देवी यांचं महत्त्व वाढेल असं समर्थांनी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण आता बघतोय की गणेशाचेच उत्सव होत आहेत, नवरात्र उत्सव होत आहेत. त्याचं आता ते काय स्वरूप झालं आहे तो सोडायचा भाग, पण निदान आपण तरी त्या नवरात्रामध्ये त्या शक्तीची उपासना आहे. गणेशाच्या वेळेला गणेशाचं पूजन आहे, कारण तो आद्य आहे. ती शक्ती पण आद्यच आहे. लक्षात घ्या, प्रकृती पुरुष आहेत, त्यामुळे ती शक्ती पण आद्य आहे आणि तो पुरुष पण आद्यच आहे. हे दोन्ही जोडीच आहे. शिवशक्ती म्हणा, गणेश शारदा म्हणा, लक्ष्मी विष्णू म्हणा, काय पण म्हणजे ह्या देवतांचं पूजन होतं. आता त्या देवतांचं पूजन, मग आपण विष्णूची पूजा कशी त्याच्या रूपात करतो. मग विष्णू रामाचं स्वरूप आहे, कृष्ण पण रामा म्हणजे विष्णूचं स्वरूप धरतो, विष्णूचेच अवतार आहेत सगळे. मग नारसिंह कोणाकोणाचं कुलदैवत आहे नारसिंह. तर ह्या सगळ्या देवांची पूजा करायला सांगितलेली आहे संतांची. इथे महानुभाव गायत्री पूजन वगैरे सगळं समज सांगितलं आहे. यतींची पूजा करायची. यती म्हणजे जे संन्यासी असतात, आचार्य शंकराचार्य वगैरे असे असतात, किंवा जे संन्यासी असतात त्यांची पूजा करायची. जे श्रेष्ठ विद्वान आहेत त्यांची पूजा करायला सांगितले. अतिथीचं पूजन सांगितलेलं आहे. थोडक्यात देवांचं पूजन आहे, संतांचं पूजन आहे, आणि जे अतिथी किंवा ब्राह्मण किंवा जे विद्वान आहेत, वेगवेगळ्या शास्त्रातले विद्वान आहेत, त्यांचं पूजन करायचे. ते पूजनीय आहेत, कारण त्यांनी ते प्राप्त केलं आहे. त्यांच्या पूजनाने त्यांनी जसं प्राप्त केलं, काही गोष्टी बऱ्याच साध्य केलेल्या असतात, त्या मला साध्य व्हाव्यात, हा भाव आहे तिथे. तर याप्रमाणे हे पूजन सांगितले. आणि त्यात आता सांगितलं तसं की मूर्ती कुठलीही घ्या, भाव धरा फक्त तिथे. आता पूर्वी माहिती आहे, त्या गावातून ते फक्त शेंदूर लावले, दगडाला शेंदूर लावा की झालं ग, इतकं सोपं.
दगड घ्या, त्याला शेंदूर बसलं की झालं देव. भाव धरा फक्त तिथे. मग उत्सव पण व्हायचे त्याच्यात. गावातून तुम्ही बघितलं असेल तर या अशाच मूर्ती आहेत. समर्थांनी तर त्या गोमयाच्या पण मूर्ती केलेल्या आहेत. मारुतीच्या सगळ्या कितीतरी मूर्ती गोमयाच्या आहेत. गोमय म्हणजे पृथ्वीच आहे, ते पृथ्वीचंच तत्व आहे. म्हणजे थोडक्यात देव करणं किंवा देवाची प्रतिमा करणं पण इतकं सोपं आहे. आपला फक्त भाव, इथे सगळी ठिकाणी भाव हाच महत्त्वाचा आहे. मी त्याला दगड म्हणायचं की मी त्याला परमेश्वर म्हणायचं हे माझ्या आतमध्ये आहे. आणि त्याला मग आता उपचार काय? पूजेची सगळी सामग्री असते, आपल्याला माहिती आहे, ती सांगायला नको किती सामग्री असते ते पूजेची. अलंकार असतात, सगळं असतं, खाद्यपदार्थ असतात, फळं असतात. थोडक्यात आपण जे जे देऊ शकतोय ते सगळ्याला परमेश्वराला पत्रपुष्प पण थोडं चालतं, नुसतं एक तुळशीचं पान वाहिलेलं चालतं, त्याला काही लागत नाही. पण आम्हाला जेवढं लागतं तेवढं त्याला द्यावं असा हा आमचा भाव. म्हणजे त्याला विचार करा की तो इतका श्रेष्ठ आहे, म्हणजे माझ्याजवळ जे जे आहे ते मी त्यातल्या त्यात मला देण्याचा प्रयत्न करायचा. मग हे सगळं पूजा द्रव्य गोळा करायचं. मग आपण शुचिर्भूत, मग ते सोहळं नेसायचं, आसन घालायचं, बसायचं, नमस्कार करायचा, प्रार्थना करायची. मग आपले संकल्प असतात, कशासाठी मी पूजा करतोय, हे मला दे, ते मला दे, याच्यासाठी पूजा आहे. करायची, संसारिकांना ती पण करावी लागतेच, कारण लागतंच सगळं. पण ते काही ठराविक वेळ गेली की निदान नको, आता बास झालं बाबा, परमेश्वरा दिल्यास खूप मला, आता मी तुझी निष्कामच पूजा करतो, हे आलं पाहिजे त्याच्यातून. म्हणजे काही न मागितलं ना की परमेश्वर हवं तेवढं देतो, मागाल ना तेवढंच देतो. काही नाही मागितलं की तुम्हाला वाटेल तसं देतो. तुम्ही 2च हाताने देणार आहात, तो 1000 हात आहेत त्याचे. हे निष्काम पूजन आहे. मागायला लक्षात घ्या, आपण काय मागायचं, शास्त्रात त्याच्या भरपूर गोष्टी आहेत. की मी आता उदाहरणार्थ प्रल्हाद म्हणतो, प्रल्हादाचीच उदाहरण आहे भागवतातलं. तर तो त्याचंच आहे, प्रल्हादाचंच आहे. तो म्हणतो परमेश्वर प्रसन्न होतो, काय देऊ तुला, जे तुला योग्य वाटते ते मला दे. त्याच्या पुढे तो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला, की मी तुला विचार करता येईल असं देतो. विचार देत म्हणजे तुला उत्तम विचार सुचतील असं त्याला प्रदान केलेलं आहे. लक्षात घ्या, ते ज्ञान आहे की तुला कळत नाही आहे. म्हणजे तू मला सांगितलंस ना की काय मागावं, असं नको मागू, म्हणजे मला कळत नाही काय द्यायचं, तूच ठरवता काय द्यायचं ते. म्हणजे तेही परमेश्वराकडे सोपवलेलं आहे. आणि मग परमेश्वराला माहिती ह्याला काय द्यायला पाहिजे, ह्याला बुद्धीचं देणं. ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांते. ते बुद्धियोग देतो परमात्मा. आणि तो बुद्धियोग हा सर्वश्रेष्ठ आहे की ज्या बुद्धीच्या जोरावर आम्ही परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. बाकी हे ऐहिक तर मिळतंच मिळतं, कारण योगक्षेमम वहाम्यहम असं म्हणतंच आहे. परमेश्वर आपला योग आणि क्षेम चालवतो, म्हणजे ते मिळालं आणि सांभाळणं हे दोन्ही चालवतो. शिवाय काय देतो, बुद्धियोग देतो. हे पूजेचं महत्त्व आहे. सगुण भक्तीचं प्रल्हादाचीच आहे सगुण भक्ती. इतकी पूजा म्हणजे काय, आता लक्षात घ्या, साम्राज्य आहे त्याच्याकडे, सगळं केली पूजा सगळ्या तऱ्हेने, परमात्मा प्रसन्न होणारच आहे. आपण पण भक्तिभावाने पूजा केली तर आपल्यावर प्रसन्न होणारच आहे. कारण आपल्याकडे हे सगळे शास्त्रातले अनुभव आहेत की परमेश्वराची पूजा केल्यानंतर प्रसन्न झाला. मग वर माग, आपल्याला काय कोणी असं वर माग म्हणून म्हणेल तोपर्यंत आपली इतकी, मग काय बघूया, तर नाही मागितलं तरी देणार आहे आम्हाला पण. थोडक्यात आपण अशा त्यांनी पूजा करायची, तिथे श्रद्धा ठेवायची. आता हा पूजेचा भाग झाला. जे काय असेल ते नैवेद्य म्हणा, काय असेल ते, कुठलीही मूर्ती घ्या. मग त्याच्यात किती लोकांची पूजा करायची ते सांगितलं. साधू संत असतील, कोणी अतिथी असतील, महानुभाव असतील, त्यांची पूजा करायची. आणि जर प्रत्यक्ष नाही घडली, आता परमात्मा नाही आहे, तर मनाने पूजा करायची. आपण बाहेर असू, आपण विचार करा, रोज आपण घरातली पूजा करत असू आणि आपण बाहेर असू, तर मग आपल्याला काय करता येते, मनाने पूजा करता येते. की मी आता शुचिर्भूत झालो आहे, आंघोळ केलेली आहे आणि देवाला वाहतोय. आणि आत्ताची सद्य परिस्थिती बघू
किती लोकांच्या घरी पूजा होते रोजची? म्हणजे रोजचं पूजन होतं. आता हे तुम्ही सगळे संस्कारित आहात, इथे आलात, ह्याचा अर्थच हे आहे की हे सगळे आम्ही काही अंशी तरी पाळतोच आहोत. पण काहींच्या घरी देवाची पूजा होत नाही आहे. ही सद्य परिस्थिती आहे की पूजेला वेळच नसतो, किंवा इतकं ते शेड्यूल विचित्र असतं की सकाळी म्हणजे येतात ते सकाळी येतात, ते झोपतात दिवसभर, पुन्हा संध्याकाळचं म्हणजे असं काहीतरी आहे. त्याच्यात एक सोपा उपाय म्हणजे आहे की आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी भाव असेल तर निदान काही नका करू. म्हणजे तुम्हाला मी का सांगते हे, तुम्ही करा पूजा उत्तम, सगळी उत्तम शास्त्रोक्त पूजा करा, किंवा वेळ मिळेल तशी 5 मिनिटाची करा. आणि जे लोक करत नाहीत त्यांना प्रोत्साहन द्या की त्यांनी निदान तो काहीतरी फोटो तरी ठेवावा, एक फूल व्हावं, ते फूल काढावं, सुटी असेल तेव्हा दिवा लावावा, उदबत्ती लावावी, निदान या तऱ्हेने तरी पूजा झाली तरी पुरे. वेळ नसेल तर त्यावेळेला निर्माल्य काढा. आम्हाला 5-10 रुपयाची फुलपुडी काय महाग नाही, तेवढी फुलं आणा. आपल्यालाच प्रसन्नता आहे, परमेश्वराला फूल वाहिलं, छान दिवा लावला, उदबत्ती लावली की तो परमात्मा प्रसन्न होणारच आहे, पण आम्ही प्रसन्न होणार आहोत. मला बरं वाटतं की छान दिवा लावलाय. आपल्याकडे दिवे लावण्याची पद्धत आहे, दिवे विझवण्याची पद्धत नाही आहे. कारण आम्ही तेजाचे उपासक आहोत, आम्ही सूर्याचे उपासक आहोत, अग्नीचे उपासक आहोत. आम्ही त्या दिव्याच्या प्रकाशात म्हणजे तेजस्विता प्राप्त व्हावी. किती तेजस्विता म्हणजे सूर्याची तेजस्विता, अग्नीची तेजस्विता आम्हाला प्राप्त होते. बुद्धी ही तेजाचंच आहे, लक्षात ठेवा. बुद्धी हे जे इंद्रिय आपल्याला मिळालेलं आहे हे तेजापासूनच आहे. तेज हे ते तत्व आहे, त्या तेज तत्वाचीच बुद्धी आहे. आणि बुद्धीच नसेल तर विचार करा काय आहे मग, आमचं जीवन व्यर्थ आहे बुद्धी नसेल तर. म्हणून बुद्धी करता ह्या सूर्याची अग्नीची उपासना सांगितलेली आहे पहिल्यांदी. आणि तो परमात्माच आहे. ज्या परमात्म्याची सूर्याला आहे, सूर्याचं तेज परमात्म्यापासूनच आहे. म्हणून परमात्म्याची उपासना करताना तुम्हाला तेज येतं. आपण दिवा लावतो याचं कारण ते तेज, आपण दिव्याला सो नमस्कार आहे, दिव्याची पूजा आहे. थोडक्यात ह्या तऱ्हेने आपल्याला पूजन करायचं आहे, आपला भाव धरायचा आहे. आणि हे पूजन म्हणजे अर्चन, जे समर्थांनी सांगितलं ते कोणाचंही करायचं आहे, कुठल्याही देवाचं करा. आणि कुलदेव, कुलधर्म, कुलाचार जे असतील बऱ्याच आहेत, कोणाकोणाच्या घरात किती ते देव. पंचायतन पूजा शंकराचार्यांनी केलेली आहे. त्यात कोण कोण आहे? पहिलं म्हणजे शंकर विष्णू आहेतच, गणपती आहे, देवी आणि सूर्य, असे 5 देव आहेत. त्याचे पंचायतन पूजा काढली की ह्या सगळ्यांचं पूजन हवं. गणेश आणि देवी म्हणजे प्रकृती पुरुष, म्हणजे ज्यापासून थोडक्यात आपले मायबाप आहेत. गणेश आणि शारदा म्हणजे आपले मायबाप, म्हणजे आपण त्यांच्यापासून आपलं म्हणजे ते आपलं मूळ स्वरूप आहे. गणेश आणि शारदा जे एकत्रच आहे, ते दोन्ही भिन्न नाही आहे, एकच आहे. थोडक्यात यांचं पंचायतन पूजा करायची म्हणजे हे 5 देव सांगितलेले आहे. आणि या 5 देवांची प्रार्थना रोज हवी आहे. गणेश आणि शारदाची कृपा आपल्याला हवी, म्हणजे आपल्याला त्या म्हणजे बुद्धी आणि शक्ती, थोडक्यात बुद्धी पण पाहिजे आणि शक्ती पण पाहिजे, त्याशिवाय आमचं कार्य नाही चालायचं. या तऱ्हेने ही सगळी अर्चन भक्ती आहे किती जणांची. आणि त्या अर्चन भक्तीचं फळ काय आहे तर श्रद्धा वाढते, त्या देवाचं आपल्यावर कृपा होते, प्रसन्नता लाभते आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा करताना आपल्याला लक्षात घ्या, देवाची पूजा करायची मला आंघोळ केलीच पाहिजे की? आंघोळ न करता आपण असं अपवित्र राहून पूजा नाही करू शकत. म्हणजे ऑटो मी शुद्ध होतो. जर मला पूजात नसेल करायची तर मी हातरुणावर लोळत राहीन. मग उठलं पाहिजे, केलं पाहिजे, शुचिर्भूत झालं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजेत. आपण उत्सवाच्या वेळेला नाही का चांगले चांगले कपडे घालतो, चांगले दागिने घालतो, मी प्रसन्न राहतो. उत्सवामध्ये का प्रसन्नता असते? दिवाळीमध्ये प्रसन्न असते, गणपतीमध्ये प्रसन्न असते, म्हणजे आपण त्यावेळेला शुचिर्भूत असतो. सोवळं ह्याचा अर्थ आहे की हे जे मी तूचं
खटलं आहे ना, हे सोडायचं आहे आणि अहंकार सोडून तिथे जायचं आहे. अहंकाराचं जे कमी दर्जाचं वस्त्र असतं ते सोडायचं आहे आणि तिथे त्या परमेश्वराजवळ जायचं आहे. म्हणजे सोडं याचा अर्थ नाही तर आपल्या आता आपण ते जे रेशमी वस्त्र घालतो मग ते तर तो भाग सोडायचा, तो तसा भाग नाही आहे तिथे. थोडक्यात मी सोडायचं आहे आणि तिथे जायचं आहे. आणि त्याचं फळ आहे की परमेश्वराला मी काहीतरी माझ्यापेक्षा उच्च धरलेलं आहे, हा भाव आहे तिथे. हे अर्चन भक्ती आहे. पुढली भक्ती वंदन भक्ती आहे. वंदन आता कुणाला करायचं? ज्यांची आपण पूज्य आहेत त्यांना वंदन करायचं. साष्टांग नमस्कार कोणाला सांगितले घालायला? तर देव आहेत, देवांना साष्टांग नमस्कार घालते. यती आहेत, महानुभाव आहेत, संत आहेत, त्यांना साष्टांग नमस्कार घालायला सांगितलंय. साष्टांग म्हणजे पूर्ण टोटल शरणांगती. साष्टांगाने टोटल शरणांगती. आता नमस्कार काय घालायचे? माझा हा माथा तिथे खाली टेकला पाहिजे. अहंकार जो असतो तो इथे असतो विद्यमान. कुणापुढेही आम्ही अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम आम्ही म्हणतो, अन्यथा शरणम नास्ती, मी अन्य कुठेही शरण होणार नाही, मी फक्त तुझ्या ठिकाणी शरण होईल, हे म्हणतो आपण. प्रदक्षिणा घालायची. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम. माझा हा माथा इतर कुठेही नमणं कठीण आहे. म्हणजे माझा अहंकार, मी दुसऱ्यासमोर डोकं कशाला ठेवायचं, हा नमणं कठीण आहे. म्हणून परमेश्वराजवळ तरी तो अहंकार गेलेला पाहिजे. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी तो माझा अहंकार म्हणून खाली वाकायचं आहे. हा जो इथे जो असतो तो खाली वाकला गेला की तो कमी होतो, म्हणजे त्याच्यातून नष्ट होतो, शरणागत होतो. आणि त्याच्याकरता हे नमस्कार सांगितलेले आहेत. परमेश्वराला नमस्कार करायचा म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आम्ही शरण्य आहोत, तूच माझा सांभाळ करायचे. आलेले कोणी कोणी येतात, आपल्या घरात येतात म्हणा किंवा आपण जातो. समर्थांना ते मागची अर्चन भक्ती आपण जिथे जिथे मंदिरातून जातो तिथे पण ती सांगितलेली आहे करायला. तो राहिला विषय. घरचं देवतार्चन आहे ते तर पूजायचंच आहे, पण जिथे आपण जातो आपल्याकडे तीर्थ आणि क्षेत्र असं दोन भाग आहेत. तीर्थ म्हणजे नदीकाठी जी वसलेली जी परमेश्वराची स्थानं आहेत त्यांना तीर्थ आपण म्हणतो. आणि क्षेत्र म्हणजे आता हे सज्जनगड हे क्षेत्र आहे जिथे संतांचं वास्तव्य किंवा परमेश्वराची पण ठिकाणं आहेत. 12 ज्योतिर्लिंग आपल्याला माहिती आहेत, जिकडे तिकडे आहेत कुठे कुठे. थोडक्यात त्या तीर्थक्षेत्रात जाऊन तिथे पण त्या देवाची पूजा करायची. आणि तिथल्या देवाची पूजा ती सामुदायिक आहे. घरचं आपण पूजा करतो ती वैयक्तिक आहे, तीर्थक्षेत्राला जाऊन आपण करतो ती सामुदायिक, आणि सगळ्यांनी एकत्रितच करायची ती. थोडक्यात तिथे जे अर्चन चालले तिथे आपला सहभाग, मी नैवेद्य आणलं आहे, मी अमुक आणलं आहे, मी वस्त्र आणलं आहे असं. आणि नमस्कार करायचे म्हणजे त्याच पूजेचाच हा एक भाग आहे की जो नमस्कार आहे. ज्यांची आपण पूजा करतो त्यांनाच नमस्कार करायचा, त्यांच्या ठिकाणी शरण व्हायचं आहे. म्हणजे माझा अहंकार, मी पूजा केली पण मी पूजा केली हा पण भाव नकोय. मी तिथे तुझ्या पायावर मस्तक ठेवलं. माझं थोडक्यात त्या नमस्कारामध्ये असं पाहिजे की मी नमस्कार केला आणि माझा मी पूर्ण विरघळला तिथे, मी एकरूप झालो असा तो नमस्कार. इतका त्याचं थोडक्यात त्या नमस्काराची परिणती अशी पाहिजे की ज्या क्षणी आपण परमेश्वराच्या पायावर डोकं ठेवू, विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून का, कारण का तिथे ते मला एक क्षण का होईना माझा मी गळण्याचं ते एकमेव साधन आहे. विठ्ठलाच्या त्या पायावर डोकं ठेवायला किती लोक धडपडत असतात सांगा, की मिळतंय का मला निदान तिथे जाऊन डोकं ठेवू, असं आतमधून एक वाटत असतं. लक्षात घ्या, दर्शन होतं पण त्यांनी आपलं समाधान नाही होत. ते मी त्या पायावर मला डोकं ठेवायला मिळेल का एवढ्या गर्दीमध्ये. मग त्या पायावर डोकं ठेवायचं आहे म्हणजे माझा भाव आहे की मला एक क्षण तिथे ठेवल्यानंतर मला इतकी विश्रांती मिळणार आहे. माझ्या आतमध्ये जी धडपड चाललेली आहे त्याच्या पायावर डोकं ठेवण्याची, ते कधी एकदा मी त्या पायावर डोकं ठेवते आणि मला ती विश्रांती प्राप्त होते. ती शांती आहे पराकुटीची. झोपेत मी नसतो, मन नसतं, शांती आहे. तसं जागृतीत सुख मिळण्याचं ते एक स्थान आहे परमेश्वराला नमस्कार करणं.
नमस्कार करताना हा भाव निर्माण झालेला पाहिजे की माझा अहंकार गळतोय आणि मी आता परमेश्वराशी एकरूप व्हायला. आणि या तऱ्हेने जर ती अशी शरणागती असेल नमस्कारामध्ये, तर मग काय, संतांच्या ठिकाणी अशा तऱ्हेचा नमस्कार असेल पूर्ण शरणागतीने, तर मग नमस्कारे कृपा उचंबळे, गुरुदेव ओळे साधकांवरी. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. साधक आहेत आपण, आता देवाच्या ठिकाणी तर करतोच, आपले निष्काम व्हायला पाहिजे, हा नमस्कारही तसाच निष्काम पाहिजे. पण साधना करणाऱ्यांना ते पद गाठायचं असतं, आपल्यालाही गाठायचं आहे, आपण पण साधकच आहोत, ते पद गाठायचं असतं. साधक भावे नमस्कार, साधकांनी त्या सद्गुरूला धरले की अरे बा माझी काळजी घ्या, आता मला काहीच कळत नाही आहे, मला काय, म्हणजे थोडक्यात आपण सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य होतो, त्या सद्गुरूला पण कळतं. लक्षात घ्या. आणि फार महत्त्वाचा एक भाग आहे की आपल्यामध्ये भाव आहे की नाही हे परमेश्वराला तर कळणारच आहे, पण सद्गुरूला पण कळतं माझ्यामध्ये तो भाव आहे की नाही. जसा भाव असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से छाप पाणी, नुपेक्षिकदा रामदासा अभिमानी. आमच्यामध्ये आम्ही नुसतंच काहीतरी आपलं चला गेलो आणि डोकं ठेवले, काय भाव नाही, काय नाही, काय नाही, तर तो परमात्मा पण लक्षात घ्या, तुम्ही जितका तऱ्हेने त्या परमात्म्याजवळ इतकं असं अनन्य होऊन जात आहे, तो भाव आतमध्ये आहे, ते परमेश्वराला कळतं. आणि मग त्याची जी कृपा होते, त्या कृपेला लिमिट नाही. तुम्हाला काय कुठे तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला त्यांनी काय कुठून उचललंय आणि कुठे ठेवलंय. तो बुद्धियोग प्राप्त होतो. मग तुम्हाला खरं सांगायचं तर ऐश्वर्य मिळतंच, पण ऐश्वर्य ते म्हणतात ना की त्या ऐश्वर्याची गरज पण उरत नाही. मग हे ऐश्वर्य नको, हे फिकं आहे ऐश्वर्य. म्हणजे इतकी त्या परमेश्वराची कृपा होते, पण तो भाव अतिशय शुद्ध पाहिजे. इथे काही चालत नाही, वरवरचं इथे काही चालत नाही. परमार्थामध्ये वरवरचं काही चालत नाही. तिथे तुमचं अंतःकरणच गरजेचं आहे, तिथे मनानेच मी एकरूप होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता लक्षात घ्या, ही पहिल्यापासूनची जी पायरी आहे श्रवणापासून, त्याला एवढ्यासाठीच सांगितलेली आहे, ते आपल्या सामान्यांसाठीच ह्या सगळ्या पायऱ्या सांगितलेल्या. एक 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 पुढे व्हा. थोडक्यात परमेश्वर लक्षात ठेवा, इथून एक हे माझं एक टोक आहे, मी काही अंतर पार केलेलं आहे, मी आत्ता मध्य रेषेवर आहे आणि परमात्मा त्या टोकावर आहे, तर मला त्या रेषेवर पुढे 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 सरकायचं आहे. आणि जसजसं त्या रेषेवर मी पुढे पुढे सरकते, तर परमात्मा इतका दयाळू आहे की तो ती रेषा सोडून भक्तांपर्यंत येतो. देव आपण घालून उडी, तयासी नेले पहिलं तडी, येरते अभाविके बापुडी वाहतची गेली, समर्थ म्हणतात. देव त्या भक्ताला, त्या सगळी येतात ना संकट, संसारातली काय कमी संकट आहेत आम्हाला. संकटांचं खरं सांगायचं तर संसार म्हणजे समोर एकसारखं फेस करतच राहायचं काय ना काही. त्या सगळ्या संकटात आपल्याला तो तारतो. तो तारतो म्हणजे काय करतो, तो काय येऊन नाही तारत, तो असं तुम्हाला बुद्धी तरी देतो, नाही तर दुसरा कोणतरी उभा करतो की त्या संकटातून तुमची. पण आम्हाला गॅरंटी पाहिजे. आम्हाला संकट आलं की आम्हाला आपल्या नातेवाईकांची वगैरे आठवण होते की कोणतरी येईल, मला मदत करील, अरे बा ये माझं असं झालं आहे, तेव्हा मला हे गरज आहे, मला ह्याची मदत आहे. त्यावेळेला जर आपल्याला परमात्मा आठवला, आधी पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याला ही आपले जे, म्हणून तर आपण मानतो काय आपल्याला की हे मला मदत करतील. हे आपले मानलेले जे असतात ना नातेवाईक, अमुक तमुक, हे सगळे आजूबाजूचे, हे मला मदत करतील, मला गरज लागली की करतील. आपण करतो, तेही करतात नाहीच असं नाही त्याच्यातले, पण परमात्माच त्यांना बुद्धी देतो ती पण करण्याची. पण परमात्म्याकडे जर आपण म्हटलं की परमात्मा तूच एकमेव मला आधार आहेस. समर्थांचं एक सांगते, समर्थ म्हणतात, देवा वेगळे कोणी नाही, देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे.
मला देवाव्यतिरिक्त कोणी नाही असं म्हणतो, पण संकट आलं की आम्हाला दुसरी आठवतात, देव आठवत नाही. ही निष्ठा. निष्ठा म्हणजे मला त्यावेळेला आठवण, म्हणजे तत्काळ मला परमेश्वराची आठवण झालेली पाहिजे. द्रौपदीचं उदाहरण आहे. बस हरणाच्या वेळेला ती ते 5 पांडवांकडे बघत राहिली, कोण मला सोडवतं ह्याच्यातून. काय उपयोग झाला नाही. कृष्णाचा धावा केल्या केल्या तत्काळ हजर आहे, पण जोपर्यंत त्या कृष्णाची आठवण झाली नाही, हे होत नाही आठवण. कारण हे आपलं मानलेलं असतं, हे माझे मला मदत करतील. तिने कृष्णाचा धावा केल्यानंतर काय, तो परमात्मा आहे हो. त्याला अशक्य असं काही नाही आहे. आमचा फक्त भावच पाहिजे. थोडक्यात या भावनेने आपण नमस्कार करणं गरजेचं आहे. थोडक्यात आपला भाव सगळीकडे, या व्यक्तीमध्ये आपलाच भाव महत्त्वाचा आहे. परमेश्वर दिसणार नाही आहे तुम्हाला मूर्तीमध्ये, पण जर समजा तुम्ही गणेशाच्या मूर्तीमध्ये किंवा रामाच्या मूर्तीमध्ये, कृष्णाच्या मूर्तीमध्ये जर तुम्ही भाव धरलेला नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे. अगदी साध्या फोटोमध्ये सुद्धा भाव धरला तरी सुद्धा तो तुम्हाला हे मदत करणार आहे, कारण त्याला माहिती आहे की भाव माझ्या ठिकाणी आहे. त्या फोटो, त्या काचेच्या आणि त्या वरती कागदात भाव नाही आहे. तो भाव कुठे आहे, परमेश्वराला कळतं की तो भाव माझ्या ठिकाणी धरलेला आहे. मी ह्या भक्ताचं माझं रक्षण केलंच पाहिजे. तेथे उडी घालून तारी म्हणतात समर्थ. हा भाव नमस्कार करताना थोडक्यात आपल्याला पूजन पण करायचं आहे आणि शरणागत पण व्हायचं आहे. माझं हे मस्तक, थोडक्यात अहंकार. आणि या सगळ्याचा फायदा हा आहे की माझा अहम गळत 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 जातो आणि अहम पूर्ण गळतो, तेव्हा परमेश्वर पद प्राप्त आहे. ते जोपर्यंत हा मी विद्यमान आहे तोपर्यंत तो मी प्राप्त नाही. हा मी गळला की तोच उरतोय. संतांचा हा मी गळलेलाच असतो, ते नसतातच, ते परमात्म रूपच असतात. म्हणून आपण त्यांचं पूजन करायचं आहे. कारण ती काय म्हणतात तसं काल मी म्हटलं, गोंदवलेकरां म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माची होती मूर्ती, देह धरून आलेली. ती आमच्यासाठीच समर्थ आले, ते आमच्यासाठीच परमेश्वर रूपच. कारण आम्हाला हे इतकं जवळ पाहिजे ना, आम्हाला कोणतरी हसावं लागतं समोर. आम्ही काही न करता निर्गुणाचं वगैरे आपल्याला इतकं जमण्यातलं नाही, म्हणून आपण मूर्ती करतो. परमेश्वराला सुद्धा हे अवतार घ्यावे लागले, भक्तांसाठीच घेतलेले आहेत. आणि सगळे अवतार जे घेतलेत परमेश्वराने, ते सगळे भक्तांसाठीच घेतलेले आहेत. कारण काय की त्याला ती जवळीक हवी, त्याच्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही आहे. आपण जसजसं परमेश्वराजवळ जाऊ ना, त्याचा एक दुसरं एक सांगते की परमेश्वराजवळ जाऊ, लक्षात घ्या, ते अतिशय तेजस्वी तत्व आहे. पराकोटीचं म्हणजे हजारो सूर्य उगवतील आणि त्याचा जसा प्रकाश असेल तसं ते परब्रह्माचं स्वरूप आहे. इतकं ते तेजस्विता, थोडक्यात ज्ञानाचं स्वरूप आहे, तेजाचं स्वरूप आहे आणि आनंदाचं स्वरूप आहे, असं ते स्वरूप आहे. आणि त्यामुळे तुम्ही जसजसे तिथे जायला लागता तसं ते ज्ञान पण तुम्हाला व्हायला लागतं आहे, ती तेजस्विता पण येते आणि आनंद पण हळूहळू तुम्हाला ते एक प्रकारचं सुख प्राप्त व्हायला लागतं की जे ह्या वैषयिक सुखातून मिळत नाही, ते तिथून मिळायला सुरुवात होते. एक प्रकारचा आनंद आहे. लक्षात घ्या, आपल्याला जसा आनंद कुठून तरी मिळतो ना, तसा तुम्ही विचार करून बघा. तुम्ही त्या परमेश्वराच्या, अगदी गणपतीच्या वेळेला आपण इतके आनंदी असतो, म्हणजे आम्ही तिथे थोडंसं असतो निदान, बाकीचं थोडंसं सुटलेलं असतं. नवरात्रात पण असतं, देवीच्या वेळेला आपण करायला लागलं की आपण थोडंसं, लक्षात घ्या, त्यावेळेला थोडं सुख असतं, कारण आम्ही तिथे असतो. नमस्काराने हे साध्य होतं. थोडक्यात नमस्काराने तुमचा मी गळणं हा त्याच्यातला अतिशय भाग आहे. आणि त्यामुळे तसा नमस्कार केला, मी गाळून, बाबा मी आता पूर्ण शरण आहे, मला तुझ्या व्यतिरिक्त कोणी नाही, ह्या तऱ्हेने नमस्कार झाला की त्याची कृपा उचंबळते. आणि ती कृपेमध्ये, त्याच्या कृपेमध्ये पराकोटीचं सामर्थ्य आहे. थोडक्यात आपल्या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर त्याची कृपा हवी आपल्याला.
हे नमस्कार झालं. थोडक्यात आपण आता पुढे पुढे चाललोय. झालं थोडक्यात. आपण लक्षात घ्या, इथे आपण ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडत चालतोय मोक्ष भवनाला. एक एक पायरी ओलांडली आपली. किती पायऱ्या ओलांडल्या? 5 पायऱ्या झाल्या ओलांडून. 6 पायऱ्या झाल्या ओलांडून. नमस्काराची 6वी झाली. 6 पायऱ्या ओलांडलेत आपण परमेश्वराजवळ जवळ 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 जातोय. आता आलं ते दास्य. दास्यमध्ये काय आहे? सेव्य सेवक भाव आहे. घड्याळाने लावलं. दास्यमध्ये सेव्य आणि सेवक भाव आहे. थोडक्यात मी आता काही नाही, उरलो नाही. नमस्काराने लक्षात घ्या, तो मी गेलेला आहे. थोडासा उरतोय का आत्मनिवेदनाला शेवटी जायचंय तो. म्हणजे मी सेवक आणि तू माझा. म्हणजे थोडक्यात मी पूर्णपणे त्या परमेश्वराचा आता गुलाम आहे. मी म्हणजे थोडक्यात मला माझं अस्तित्व नाही. दास हा शब्दामध्ये अस्तित्व संपतं. पूर्वी गुलाम असत माहिती आहे ना, त्यांना आणायचे, मग त्याला त्याचं स्वतःचं मन वगैरे हे ते काही नसतं. त्याला तो मालक सांगेल तसं करायचंय फक्त. थोडक्यात दास्य भक्तीमध्ये परमेश्वराच्या ठिकाणी मी संपूर्ण ते परमेश्वराकरताच करायचे, मी उरलाच नाही. लक्षात घ्या, दास्य भक्ती आहे ती आपल्याला फक्त मानसच करता येणार आहे. आपल्याला संसारिकांना दास्य भक्ती मानसिकच करायची, कारण दास्य भक्ती ही त्या परमेश्वराच्या ठिकाणी राहूनच करायची आहे. आपल्याला काही संसार सोडता येणार नाही आहे. म्हणजे आम्हाला तो सेव्य सेवक भाव फक्त मनात आणायला हवा आहे. दास्यभक्तीचं मुख्य आहे की परमेश्वराच्या दारी राहणं, परमेश्वराजवळ राहणं. विचार करा, दास आहे तो गुलाम आहे, त्याला त्याचा संसार असेल का? जो दुसऱ्याचा गुलाम आहे तो संसार करूच शकणार नाहीये. दास्यामध्ये मी पूर्ण म्हणजे माझा मी नाहीच आहे, मग मी संसाराचा कसा असेल? मी नाहीच आहे असा तो भाव आहे दास्यामध्ये. थोडक्यात दास आहे तो परमेश्वराला फक्त परमेश्वराकरताच उरलेला आहे आता. आणि तो देवद्वारी राहणार. मग काय देवद्वारी काय काय करायचं असतं? देवाचं वैभव वाढवायचं, मग काही जीर्णोद्धार करायचे. म्हणजे थोडक्यात देवाच्या ठिकाणी हे नाही बरोबर नाही आहे, या फोटो बरोबर नाही आहे, हे भिंत पडले हे बरोबर नाही आहे. म्हणजे देव म्हणजे काय लक्षात घ्या, चक्रवर्ती सम्राट कसा असतो, त्याचं कसं सिंहासन आणि काय त्याचं ते सगळं हत्ती घोडे अमुक तमुक सगळं रेलचेल असते, मोठं रत्नजडित सिंहासन असतं. हे चक्रवर्ती सम्राटाचं असतं, राजाचं असतं. मग देव त्याच्याही पेक्षा आहे ना, तो सगळ्या सम्राटांचा सम्राट. मग त्याचं वैभव कसं पाहिजे? त्याला सिंहासन पाहिजे. म्हणजे आता लक्षात घ्या, मी माझ्या ह्या हृदय सिंहासनावर परमेश्वराला बसवलेलं आहे. आपल्याला भावना काय हवी आहे? माझ्या हृदय सिंहासनावर, हृदयाचं सिंहासन आहे त्याच्यावर परमेश्वर बसलेला आहे. तो आहेच प्रत्येकाच्या ह्याच्यात, लक्षात घ्या. तो कुठे नाही, इथे आमच्या हृदय सिंहासनावर आहेच तो. तर त्याला ते सिंहासन किंवा त्याच्या ठिकाणी मंदिरांच्या ठिकाणी हे सगळं वैभव वाढवणं आहे. हे दास्याचं मूळ लक्षण सांगितलेलं आहे. थोडक्यात देवाच्या ठिकाणी कोणतीही कमतरता नसावी असा मी प्रयत्न करेन. देवाला काही लागत नाही आहे, लक्षात घ्या. पण देवाच्या ठिकाणी काही कमतरता आहे आणि ती मी ठेवलेली आहे की माझ्यामुळे काही कमतरता आहे. मग दोष कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे. देव सम्राटाचा सम्राट आहे, म्हणजे त्याचं वैभव सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे. मग त्याच्या ठिकाणी जे काय लागतं, आता उत्सव असतात, त्या उत्सवावेळी पालखी लागते, त्याच्यानंतर ते चौऱ्या वगैरे अमुक तमुक सगळं. थोडक्यात यात्रा निघते, देवाची यात्रा निघाली की तुम्हाला माहिती आहे सगळं काय काय लागतं. ते सगळं नीट आहे की नाही बघण्याचं जबाबदारी त्या दासाची आहे. परमेश्वराची मूर्तीच्या ठिकाणी ते सगळं सांभाळायचं आहे. त्याला रत्नजडित सिंहासन, त्याला ते भूषण, ते हार. म्हणजे समर्थ म्हणतात, असं वैभव वाढवावं की स्वर्गीचे देव तटस्थ होती बघून. म्हणजे स्वर्गात देव अचंबा करतील, काय हे वैभव या भक्तांनी वाढवलेलं आहे देवाला किती. म्हणजे त्या देवांना असं वाटावं की आम्ही इथे यावं. पूर्वी येत होते, लक्षात घ्या.
म्हणजे आविर्भाग घ्यायला सभासद इथे आपण म्हणतो ना, शेवटचं यज्ञेन यज्ञमयंत देवास्ता आणि धर्माने त्याचा शेवट आहे सांगितलेला. त्या मरुतचा यज्ञ चालले असतो, प्रत्यक्ष देव ते आविर्भाग घ्यायला हजर असतात तिथे. इतकं म्हणजे ते वैभव आम्ही वाढवत वाढवत गेलो की तो परमेश्वराला राहवत नाही की तो तिथे विद्यमान होतो. आणि आपल्याला कुठे दिसणार आहे? तो विद्यमान असतो, तो आलेलाच असतो. म्हणजे भक्तांनी इतकं वैभव वाढवले किंवा भक्ताचं इतकी शरणागती आता झालेली आहे की त्या देवाला लक्षात घ्या. आपल्याला आपण प्रेम असेल ना तर आपल्याला हे साधं व्यवहारातलं उदाहरण आहे. आपल्याला ज्याच्याबद्दलचं प्रेम वाटतं त्याला पण तितकंच प्रेम आपल्याबद्दल वाटतं. त्याला किती दिवसांचं भेट झालेलं नसेल, आईचं आणि मुलीचं प्रेम असेल तर तुम्हाला माहिती किती दिवसात भेट झालेली नाही, कधी एकदा जाऊन भेटूया. त्या आईला पण वाटत असतं आणि त्या मुलीला पण, सगळ्यांनाच वाटत असतं. आता विचार करा, मी पण त्या देवाला आपली माऊली, ज्ञानोबा माऊली, समर्थ माऊली, परमात्मा तर आपलं सगळं माऊलीच आहे. तर मी जर तसं भाव धरलेला आहे माझा, मी आता त्याचा दास्य आहे, मी सगळं त्याचं वैभव वाढवतोय, सगळं करतोय, मी गळतोय. लक्षात ठेवा, हे मी म्हणताना म्हणायचं आहे आपल्याला. तर तो परमात्मा येणार आहे जवळ. भक्ताला एवढं असेल त्या दास्याला तर त्याला दर्शन होणार आहे. म्हणजे त्याला त्या कल्पनेत येईल, अरेच्या परमेश्वर आलेला आहे. प्रत्यक्ष दर्शन हे अजून पुढे आहे, सख्य भक्ती काय. म्हणजे इतकी ती भावशुद्धी असं होत 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 ते दास्य म्हणजे तिथे देवद्वारी उभं राहायचं आहे. येणारे जाणारे, आता उदाहरणार्थ देवाच्या ठिकाणी बरेच लोक येत असतात, बरोबर ना. मग देव परमात्मा सगळीकडे विद्यमान आहे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी परमेश्वराची मंदिरं आहेत किंवा समाधी स्थान आहेत संतांची, त्या ठिकाणी ते तर विद्यमान असतातच, पण येणारे भक्त पण त्यांचे भक्त असतात. परमेश्वराचे भक्तच परमेश्वराजवळ येणार आहेत. तर परमेश्वराचे भक्त आल्यानंतर माझ्या भक्तांचा हा बघतोय का दास आहे, तो हा दास आहे ना, त्याला मी सगळं कार्य दिलेलं आहे किंवा तो माझ्या कार्यासाठी उभा आहे, मी त्याला दास म्हणून घ्यायला, म्हणजे त्यांनी माझ्या येणाऱ्या भक्तांचं पण करायचं आहे, कारण ते पण माझे भक्त आहेत. लक्षात घ्या, दास हा दरवाजात उभा असेल, पण एखादा भक्त असा पण असू शकतो की तो त्या परमेश्वराच्या अति जवळ गेलेला आहे. तो कदाचित तिथे दास्यात्वाला उभा नसेल, पण असे पण काही भक्त आहेत की ते परमेश्वराच्या उत्सवाच्या वेळेला येत आहेत. विचार करा, त्या भक्ताबद्दल परमेश्वराला काय वाटत असेल, अरे माझा भक्त येतोय. आता त्या दासाचं कर्तव्य आहे की त्या येणाऱ्या भक्ताचं पण तसं त्याचं वैभव सांभाळलेलं पाहिजे. त्याला जे काय हवे ते तत्काळ द्यायला पाहिजे त्यांनी. थोडक्यात येणाऱ्या भक्तांची ते परमेश्वरच आहेत, ते माझ्या देवाच्या ठिकाणी येत आहेत, ते माझ्या देवाचेच भक्त आहेत, ते देवापासून भिन्न नाही आहेत. म्हणजे त्या येणाऱ्या सगळ्या भक्तांचं पण सांभाळणं, त्यांचं राहणं खाणं पिणं वगैरे सगळं मी सांभाळणं. तिथे कुठेही न्यून काही ठेवायचं नाही आहे. दासाला माझं काही उरत नाही आहे. म्हणजे तिथे देवद्वारी जे पडेल ते काढायचं, घाण पडले उचलायचे, देवाच्या ठिकाणी काही घाण ठेवायची नाही. म्हणजे त्याचं किती थोडक्यात कुठेतरी देवाचं स्थान आहे आणि कुठे उणं दिसत आहे. मग ते भक्त येतात ते काय म्हणतील, म्हणजे परमेश्वर रूपानेच आहे ना, तो काय म्हणेल, हे सगळी घाण ठेवली आहे. वस्त्र स्वच्छ ठेवायचेत, दागदागिने नीट ठेवायचेत, अन्नधान्य नीट ठेवायचे, त्याच्यासाठीचे साधनसामुग्री नीट ठेवायचे, त्याची स्वच्छता नीट ठेवायचे आणि येणाऱ्या भक्तांना वेळच्या वेळी अन्नदान करणं, देवाच्या पूजेच्या वेळेला वेळच्या वेळी सगळं नैवेद्य वगैरे हे तयार ठेवणं, आले गेलेल्यांचं सगळं पाहणं. विचार करा, मी आता परमेश्वराचा असे, पण मला आता काही ह्यांचंच बघावं लागते. तिथे परमेश्वराच्या ठिकाणी पूजा चालली आहे, आरती चालली आहे. ते असं वाटतं का म्हणे मी दास आहे, मी आता तिथे परमेश्वराला इतकं वर्षानुवर्ष वाहिलेलं आहे आणि त्या आरतीच्या वेळेला आणि त्या पूजेच्या वेळेला मी अस्तित्व नाही, मला हे बघावं लागतं आहे. हा भाव नाही. मला तिथे परमेश्वराच्या जवळ असायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. मला ही येणारी जाणारी ज्यांची माणसं आहेत परमेश्वराच्याकडे येणारी आहेत त्यांचं पण सांभाळणं ही परमेश्वराचीच भक्ती आहे.
ते परमेश्वराचंच दास्यत्व आहे, या भावनेने दास तिथे उभा पाहिजे. आता आपल्याला ही दास्यभक्ती नाही जमणार, कारण आम्ही संसार सोडून असं दास्यभक्ती करता येणार नाही आम्हाला. पण मानसपूजा सांगितलेली आहे समर्थांनी. आता उदाहरणार्थ बघा, आपलं पण काही स्थान असतात, कुठे ते उत्सव चालले असतात. अक्कलकोट स्वामींचं स्थान आहे, गोंदवलेकर महाराजांचं स्थान आहे. आपण घरी असतो आणि आता अरे तिथे छान उत्सव चाललेला असेल, मला नाही जायला मिळत. मग काय करायचं? आपल्याला मनाने कुठेही जाता येतं, ते एक बरं आहे. कुठेही जाता येतं आणि ते एका क्षणात जाता येतं आणि काही कल्पना पण करता येते. समर्थ म्हणतात मनाचे इथे काय उणे आहे, मग ते आखूडच माळ कशाला, मग सोने चांदे रत्नजडी सगळं आणता येत आहे. मी मनाने त्या स्थानाच्या इथे जाऊन, सद्गुरूच्या इथे जाऊन त्यांची काय पाहिजे ती सेवा करता येते. मी उभा आहे, लोक येत आहेत, अमुक येत आहेत, तमुक येत आहेत. थोडक्यात आम्ही घरी असून सुद्धा आम्ही इथेच असतो. ही मानसपूजा म्हणजे मी पोचलेले आहे, मला त्याचं दर्शन झालं आहे, आता सगळी लोक येत आहेत, आता आरती होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, आणि मी तिथे उभा आहे. मी काय काय कोणाची मदत करतो आहे, मी वाढायला मदत करतो आहे, मी अन्न शिजवायला मदत करतो आहे. ही मानसपूजा. विचार करा, मानसपूजेचा आता आपल्याला इतका वेळ नाही आहे. मानसपूजेचं इतकं सामर्थ्य आहे, म्हणजे ह्या वैयक्तिक पूजेपेक्षाही मानसिक पूजेला अति सामर्थ्य आहे. मनाने तिथे जाता येत आहे, मनाने तिथे पाहिजे ती सेवा करता येते. हे मानसपूजेचं सामर्थ्य इतकं पराकोटीचं आहे. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही व्हावे, समर्थ म्हणतात. मनाच्या इथे काही दुष्काळ नाही. आम्ही कितीही गरीब असलो तरी आम्हाला सगळं रत्नजडीत सगळं आणता येत आहे मनाने. हवे तेवढी फुलं, सगळी पूर्ण सजावट, काय करायचं आहे, मनाला काही अशक्य नाही आहे, ती आणता येते. आणि मानसपूजेचं एक ह्याच्यात उदाहरण आहे, मला आता नेमकं आठवत नाही. राजा असतो, राजसूय यज्ञ करायचा असतो, तर राजसूय यज्ञ त्यांनी केलेला नसतो. त्याला इच्छा होते की आपण राजसूय यज्ञ करावा, आणि राजसूय यज्ञ करायच्या वेळेला त्याला असं वाटतं मनाने करूया राजसूय यज्ञ. आणि राजसूय यज्ञाचे काही दोष आहेत सांगितलेले. म्हणजे तो राजसूय यज्ञ झाल्यानंतर जितकं फळ आहे तिथे काहीतरी दोष पण आहेत. तर तो राजा आहे, मला तर कारण सगळी मोठी कथा आहे ती, तो यज्ञ मनाने करतो आणि त्याच्यातला तो दोष भोगायची पाळी येते त्याला. त्याने केलेला असतो मानसिक राजसूय यज्ञ, त्याच्या कितीतरी पटीने त्याला तो दोष भोगावा लागतोय, असं वर्णन आहे तिथे. योगवसिष्ठातली कथा आहे, मोठी कथा आहे. तर मग तो विचारतो त्या सद्गुरूंना, वसिष्ठच गुरु असतात, तो वसिष्ठांना विचारतो, गुरु हे असं कसं? तेव्हा ते सांगतात की तू मनाने राजसूय यज्ञ केला होतास, त्याचं हे फळ आहे. एका क्षणात त्याला सगळं भोगावं लागतं, म्हणजे काही भोगावं नाही लागत. लक्षात घ्या, त्या तिथे तो राजा बसलेला आहे सिंहासनावर, गारुडी येतो, ते असं त्याचं मोरपीस असतं, ते असं हलवतो, आणि तुम्हाला सांगते तो गारुडी येतो, तो घोडा येतो. मग घोडा, हा चांगला घोडा आहे, हा घ्या तुम्हाला. त्याच्या पाठोपाठ तो अश्ववाला येतो, तो म्हणतो, तो गारुडी येतो तर असं त्याचं मोरपीस वगैरे हलवतो. त्याच्यानंतर पाठोपाठ एक अश्व घेऊन येतो, हा तुमच्यासाठीच उपयोगाचा आहे, बसून बघा. बसतो राजा, बसतो, आणि तो घोडा इतका भरधाव जातो की त्याला कुठेतरी नेऊन सोडतो. तिथे त्याला हे नाही, काही नाही, काही नाही, सगळ्या अरण्यात जातो, काही नाही. मग तिथे आता खाणं पाहिजे की नाही. मग कोणीतरी चांडाळी नसते, तिच्या जो खाणं असतं थोडंसं, ती म्हणते मी देईन, पण माझ्याशी लग्न करायला लागेल. कथा आहे योगवसिष्ठमध्ये, कथा म्हणजे आख्यान सांगितलेलं आहे. माझ्याशी लग्न करावं लागेल. काय अन्ना म्हणजे मरायची पाळी, टेकायची पाळी आलेली असते. बरं बाई दे.
मग ती घेऊन जाते त्या काय तो म्हणतात त्या चांडाळणीचा वाडा असतो, मग ते सगळं माव सांग ते विचारायचं नाही, असं ते सगळं वर्णन नाही तिथे जातो. मग ते सगळे वृद्ध तिचे आई वडील अमुक तमुक, बरं लग्न होतं, त्याच्यानंतर त्या मुलं बाळ होतात. मग ते गुरं घेऊन इकडे तिकडे जायचं, ते सगळं करावं लागतं त्याला. मग दुष्काळ पडतो, खायला बिला काही नसतं. आणि नंतर आता सगळी एवढी पोरं बाळं कितीतरी होतात, ती सगळी चांडाळच ती. आणि नंतर मग त्याला आठवतं जाऊ दे आता, हे कुठून तरी सोडायचं आता हे. आणि मग येतो, सगळेजण काही मरतात त्या दुष्काळात, म्हणजे आपलीच पुत्रबित्र सगळे मरतात, ते त्याला बघावं लागतं. तो सोडून येतो. मग आता काही उरत नाही, काही आता म्हणजे आता काय करायचं, आता संपलं सगळं आयुष्य. मग ते आता जाऊ दे, आता मी माझं आयुष्य संपवतो, बास झालं, हे असं आयुष्य नको म्हणून संपवतो. त्याला विसरायला पडतो. लक्षात घ्या, त्याचा विसर पडलेला आहे त्याला. तो अश्वावरून गेल्यानंतर त्याने जे पीस हलवलेलं असतं, तो सगळं आता अग्नीत उडी घालणार. त्या क्षणी तो सिंहासनावर बसलेला असतो. तो सिंहासनावर बसलेला असताना हा सगळा मधलं जे सगळं इतकी घटना घडली, ही सिंहासनावर ते पीस आणि तो आलेला अश्व, म्हणजे ते पीस हलवलं आणि तो त्या ह्याच्यात गेला. घोड्यावर मी बसलोय, ते चांडाळशी लग्न झालं, मला खायला नाही, अमुक नाही तमुक नाही, हे सगळं मी अग्नीत उडी घालणार आणि मी आता पडणार, म्हणजे मी आता त्याच्यात पडणार. जाग येते. आणि तोपर्यंत हे 2-4 घटका गेलेले असतात. फक्त 2-4 घटकातच हा सगळा पसारा आहे. 2-4 घटका गेलेले असतात. इकडे ही सगळी सभा बसलेली आहे, राजा आहे तो, इकडे सगळी सभा बसलेली आहे. मग बरं, राजाला समाधी लागली असं लोकांना वाटतं. राजाला समाधी लागली, कशाला हलवायचंय, राजर्षीच असतो तो. गप्प असतात लोक. पण त्याला आश्चर्य वाटतं की मी तिथे गेलो काय, तिथे ती मुलं बाळ झाली काय, लग्न झालं काय, ती चांडाळ काय, आणि याव काय त्याव काय, त्या 2 घटकेतला इतका सगळा पसारा असतो. म्हणजे इतकी. आणि नंतर त्या लक्ष, हे काय, मी हे कशासाठी भोगलं. ते गुरूंना विचारतो, वसिष्ठांना लगेच विचारतो की हे मला असं भोगावं का लागलं. तेव्हा वसिष्ठ आहेत, त्यांना सगळं अगोदरचं सगळं ज्ञात आहे, कारण ते त्या राजघराण्यातल्या रामाच्याच इक्ष्वाकू वंशातलाच कोणते राजा आहे, तो मला तर नाव नाही आठवत. ते म्हणतात तू मनाने राजसूय यज्ञ केला होतास, त्याचं हे फळ आहे. त्या राजसूय यज्ञाने जसं खूप मिळतं, तसं त्याचे काही दोष सांगितलेले आहेत. ते दोषही भोगावे लागतात. म्हणजे ते का म्हणाले, मग इतकं ते त्याचं फळ हे असं, मग किती भोगलं त्या 2 घटकेत. 2 घटकेतच भोगलं आहे. लक्षात घ्या, प्रत्यक्ष त्यांनी काही भोगलेलं नाही, हे सगळं मनाचंच खटाटोप आहे. तो मनानेच गेलाय त्या घोड्यावरून, त्या मनानेच चांडाळणीशी लग्न. काय मनाचा खटाटोप आहे हे पण याच्यावरून लक्षात घ्यायचं, इतकं मनाचा खटाटोप आहे. आणि ते इतक्या म्हणजे त्या 2 घटकेत किती गेले, किती वर्ष गेली, हा पण आहे. थोडक्यात मनाने आपण जे करतो ते कितीतरी त्याचं पटीनी फळ आहे. म्हणजे प्रत्यक्ष देहाने करण्याच्या ऐवजी मनाने केलेल्याचं फळ अधिक आहे. हा भाग त्यातला आहे. ही कथा सांगितली याचं कारण काय की मनाने जे करतो, कारण लक्षात घ्या, शरीराने असतो कधी कधी आपण देवाजवळ, पण मनाने नसतो. आपण शरीराने इथे आलोय आणि मन गेलं तिकडे संसारात, काही उपयोग नाही. पण लक्षात घ्या, शरीर तिकडे संसारात आहे आणि मन देवाजवळ आहे. त्याचं खूप इफेक्ट आहे. लक्षात घ्या, आम्ही शरीराने तिथे कार्य चालू देत, आमचं काय संसारातलं, पोळ्या करू देत नाही तर काय करू दे, संसार करू दे, काय नाही तर अगदी कॉम्प्युटरवर बसलेलं असते. पण मनाने आपल्याला कुठेही जाता येत आहे आणि मनाने काहीही करता येत आहे. बरं, मनाचा आत्ता जसं तुम्हाला सांगितलं, विचार करा, मनाच्या 2 मिनिटात हवं तेवढं साध्य होत आहे. 2च मिनिटं, 2 मिनिटात आमची पूजा होऊ शकते मनाने. आम्ही गाडीत बसलोय, बरोबर आहे, गाडी आपण समजा चालवत असो तर आपल्याला समोर लक्ष ठेवायला हवं आहे. पण गाडी जर आम्ही चालवत नसो, मागे बसलेलो असो, तर आम्ही स्वस्थ आहोत तिथे. मग मनाने हा सगळा खटाटोप होऊ शकतोय. ही मानस पूजा,
किंवा मनाने दास्य पण करता येत आहे, मनाने नमस्कार पण करता येतोय. थोडक्यात मनाने आपल्याला ही पूजा शक्य आहे आणि ही संसारिकांना अतिशय महत्त्वाची आहे. कारण प्रत्यक्ष शरीराने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं नाही. पूजन पण आपल्याला नाही होऊ शकत, पण मनाने लक्षात घ्या. आपल्याला समजा आता पूजा करायची देवाची, पण आम्हाला नाही, वेळ नाही आहे, वेळ नाही असं आता बऱ्याच जणांचं आहे, वेळ नाही आहे. पण मग मनाने तरी करता येत आहे ना. चला आपण आता निघालो आहे, नोकरीवर निघालो आहे, गाडीत आहोत ना, बसलो आहे स्वस्त ना, मग मनाने पूजन करता येतं आहे की नाही. आठवावं परमेश्वराला 2 मिनटं, आपल्याला विश्रांती आहे ती. तुम्ही जर नोकरीवर जात असाल, जर गाडीमध्ये 2 मिनटं परमेश्वराचं असं पूजन केलं, सगळं मी व्हायला आहे, छान हार घालला आहे, छान दिवा लावला आहे, छान मी नमस्कार केला आहे, मी शरणागत झालो आहे, अशा तऱ्हेने गाडीत बसल्या बसल्या जरी केलं तर तुमची जी एक स्वस्थ स्थिती येते, त्या स्वस्थ स्थितीतून तुम्ही जे कार्य तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन करायचं असतं त्याला ते अतिशय उपयुक्त आहे. कारण आम्हाला स्वस्थता येते ती जेव्हा जेव्हा मी परमेश्वराजवळ, संतांजवळ असू तरच आम्हाला स्वस्थता आहे. एरवी आम्हाला संसारात स्वस्थता नाही. त्या परमेश्वरी विचारात म्हणा किंवा आपण लक्षात घ्या, स्तोत्र म्हणा, रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा, काही म्हणा, आम्हाला एक प्रकारची शांती येते आणि याची सवय ठेवायला हवी. म्हणजे आम्हाला ही स्तोत्राची म्हणा, रामरक्षा आहे, भीमरूपी आहे, याची एक सवय आपल्याला करून घ्यायला पाहिजे. कारण ते म्हटलं की तुम्ही तुमचं चित्त जे आहे ना, लक्षात घ्या, चित्त म्हणजे त्या समुद्रावर जशा मोठ्या सुनामीच्या लाटा येतात ना, तसलं प्रकार आहे तो. म्हणजे सुनामीच्या लाटा सो कमी पडतील आमच्या मनाच्या लाटांपुढे. इतक्या मनावर म्हणजे सारखे सारखे कसले 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 विचार येत असतात मनामध्ये. आणि ते मनातले विचार जर तुम्हाला थांबवायचे असतील, कारण मला आता ऑफिसमध्ये जाऊन कार्य करायचं, हे माझ्या घरातले हे संसारिक विचार नको आहेत किंवा मला आता त्रास होणार आहे, मी जर आता इथे थांबले नाही. लक्षात घ्या, आपल्याला हे कधीतरी होतं, नेहमीच होतं अशातला भाग नाही, पण आपण कधी कधी फार व्यस्त असतो, म्हणजे काहीतरी चित्ताला आघात झालेले असतात. त्यावेळेला आपल्याला एखादं रामरक्षा म्हणावी, एखादं भीमरूपी स्तोत्र म्हणावं. काही जे मी सांगितलं आचार्यांची भरपूर स्तोत्र आहेत. एक सुरुवात करा की लगेच ते चित्त आहे ना, ते त्याचं थोडं हळूहळू त्या सुनामीच्या लाटा जाऊन साध्या लाटा येतात आणि मग त्या साध्या लाटा पण हळूहळू हळू काम होऊन जातात आणि आपलं चित्त म्हणजे जे खूप ढवळलेलं असतं ते शांत होतं. हा मनाचा परिणाम आहे. ही मानसपूजा एवढ्यासाठी समर्थाने इथे सांगितलेलं आहे की न घडे, प्रत्यक्ष जर न घडे तरी मानसपूजा करावी, पण मानसपूजा अगत्य व्हावी परमेश्वराशी, ती अगत्य झाली पाहिजे. थोडक्यात माझा भाव हा कधीही परमेश्वरापासून ढळता कामा नाही आहे. त्याच्याकडे ते शरीराने नाही झालं तर मनाने तरी करत राहायचं आहे. ही मानसपूजा जशी सांगितली तशी म्हणजे थोडक्यात पूजा पण आहे, नमस्कारायचे तसंच आहे आणि दास्य पण आहे. आता आपण दास्यामध्ये बघितलं की परमेश्वराच्या ठिकाणचं वैभव वाढवायचं. मग थोडक्यात आपल्याला जर कायावाच्या मनाने नसेल तर धनाने असेल तर त्या ठिकाणी हे कमी आहे. तिथे आपल्याला काय करता येईल, मला हे करता येईल, आपापल्या गोतीप्रमाणे जे काय, पण तो भाव महत्त्वाचा आहे. मी काय देतो हे महत्त्वाचं नाही आहे. माझी कपॅसिटी काय आहे, अरे तिथे हे थोडंसं होणं आहे पण हे माझं, मला हे शक्य आहे. किती काय हा महत्त्वाचा नाही आहे, मला वाटणं महत्त्वाचं आहे की इथे हे कमी आहे आणि ते कमी मी दूर करणं. कारण परमेश्वराच्या ठिकाणी काही उणं असता कामा नाही. हा मला वाटलेला भाव पाहिजे. लक्षात घ्या, त्यांनी काही फरक पडत नसतो. तुमच्या देण्याने किंवा न देण्याने काही नाही, त्या परमेश्वरात तर काहीच फरक पडत नसतो. फक्त मला असं वाटणं, हा मला वाटणं हा माझ्या उत्कर्षाचा भाग आहे. मला वाटतंय तिथे तसं करायला हवं आहे, नाही तर माझं मन सगळीकडे संसारात हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे. तिथे काय हवं आहे, कारण ते सामाजिक स्थान आहे. तिथे इतर अतिशय गरीब असतील, त्यांना आनंद वाटला पाहिजे की मला शक्य आहे पण एखाद्या गरीबाला नाही ना शक्य.
तो नाही देऊ शकत, तो येऊन इथे प्रसाद घेईल, काही देऊ नाही शकणार आहे. पण मला हे वाटलं पाहिजे थोडक्यात आपल्याला काया वाचा मनाने जे जे करता येईल, आणि नाही समजा आलो आपण तर मनाने आपल्याला करता येते. चला मी हा प्रसाद नेलेला आहे, हा देवापुढे ठेवलेला आहे, त्याला छान हार घातलेला आहे, काय आनंद आहे. ह्या तऱ्हेची ही काय म्हणतात तशी ती अर्चन भक्ती आहे. नमस्काराची पण भक्ती अशीच आहे. प्रत्यक्ष करावाच नमस्कार. कारण डोकं थोडसा एक सांगू का, डोकं टेकवता येणं आणि खाली वाकून नमस्कार करता येणं हे आपल्याकडे फार महत्त्वाचं सांगितलं आहे. आम्हाला आता खाली वाकता पण येत नाही. त्याच्यामध्ये खाली वाकणं आणि नमस्कार करणं ह्याचा आम्हाला ती सवय शरीराला पण ही वाकण्याची लागते. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ जर नमस्कार घालत असू तर शरीर तितकं लवचिक राहतं. म्हणजे तिथे व्यायाम पण आहे. सूर्यनमस्कार एवढ्यासाठीच आहेत खरं सांगत. सूर्यनमस्कारामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य आहेत. शरीर पण सुदृढ राहतं आणि दुसरं गोष्ट सूर्याची उपासना आहे ती. म्हणजे मी सूर्याला प्रत्यक्ष नमस्कार करते असा भाव तिथे पाहिजे. मग त्याची जी नावं आहेत मित्र, सूर्य, रवी वगैरे हे सगळी त्याची नावं आहेत. थोडक्यात त्या त्या रूपात तो आहे आणि त्या त्या रूपात मी त्याला नमस्कार करते. ही सूर्याची उपासना, अग्नीची उपासना किंवा देवाची किंवा सद्गुरूंची संतांची उपासना. ही भक्ती ह्या तऱ्हेने अशी वाढवत 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 आपण कुठपर्यंत पोचलो आहे, दास्यापर्यंत पोचलो. आता इथे थांबूया. उद्या सख्य आणि आत्मनिवेदन ह्या दोन भक्ती घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.